नमस्कार मंडळी, मी सांज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सांज मराठी मॅजिक या चॅनलमध्ये। आज आपण बघूया नवरी मिळे हिटलरलाच्या 9 मेच्या भागात काय होणार आहे ते। तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट करत असतात आणि त्यांच्या सुनात त्यांना सारखं काही हवं आहे का असे विचारत असतात। शेवटी एजे चिडून विचारतात, नक्की काय चाललंय तुमचं? कुठे जायचं आहे का? फिल्म बघायची आहे का? शॉपिंग करायचं आहे का? पण या तिघी घाबरून काहीच बोलत नाही आणि सांगतात ठीक आहे। दुसऱ्या सीनमध्ये लीला शूटिंगच्या सेटवर एजेंटची वाट बघत असते। मग पुन्हा एजेंटच्या घराचा सीन दाखवला आहे। दुर्गा बाकी दोघी जावांना सांगते की आपल्याकडे काही पर्याय नाहीये, आपल्याला कसंही करून एजेंटना शूटिंगसाठी कन्व्हिन्स करावंच लागेल। आणि तेवढ्यात दुर्गा सांगते एक उपाय आहे माझ्याकडे। पुढच्या सीनमध्ये लीलाच्या शूटिंगचा सेट दाखवलाय। सेटवर सगळे एजेंटची वाट बघत असतात। डिरेक्टर लीलाला सांगतो की तू एजेंटना कॉल कर। लीला मनात म्हणते एजेंटना कॉल करणं म्हणजे सुसाईड आहे। लीलाचा बॉय म्हणतो की तू खोटं कॉल कर एजेंटना, म्हणजे या लोकांना दाखव की तू एजेंटशी बोलत आहेस। लीलाला ही आयडिया पटते आणि ती आपल्या सिस्टरला कॉल करते आणि म्हणते एजे कुठे पोचलात तुम्ही? सगळे तुमची वाट बघत आहेत। लीलाची बहीण तिला सांगते की तू या भानगडीत पडू नकोस, पण लीला फोनवर बोलते एजे तुम्हीच लवकर या, सगळे तुमची वाट बघत आहेत असे म्हणून ती फोन ठेवून देते। पुढच्या सीनमध्ये एजे घरात लॅपटॉपवर काम करत असतात। तेवढ्यात एजेंटची आई त्यांच्यासमोर येते आणि सांगते की एक उत्पादनाची जाहिरात आहे, त्यासाठी तू पाहुणा कलाकार म्हणून काम करावं अशी माझी इच्छा आहे। एजे सुरुवातीला तयार होत नाही, पण त्यावर आई सांगते की ती जाहिरात निराधार मुलींनी जे उत्पादन बनवले आहे त्या उत्पादनाची आहे आणि तू जर या जाहिरातीत काम केले तर त्या निराधार मुलींना मदतच होईल ना, आणि ह्यातून जो आर्थिक फायदा होईल तो मोठ्या आजार असलेल्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जाईल। मला असं वाटतं की तूही या कार्याचा भाग असावा। त्यावर एजे सांगतो असे असेल तर माझ्याकडे मदत मागायची गरज नाहीये, तुला माहीत आहे की मी अशा कामांसाठी दरवेळेला तयार असतो। त्यानंतर एजे म्हणतो की ह्या निराधार मुलींच्या कामाचा मोबदला त्यांनाच मिळेल याची खात्री तुम्ही केली आहे ना, असे म्हणून तो सुनांकडे बघतो। त्यावर दुर्गा म्हणते मी डिटेल्स चेक केले आहे, सगळं ओके आहे। एजे शूटिंग कधी आहे असे विचारतो। त्यावर सेक्रेटरी सांगतो आजच आहे, मी सगळं मॅनेज केलंय। त्यावर एजे म्हणतात म्हणजे हे सगळं तुम्ही आधीच ठरवलं होतं? असो, पण माझ्यामुळे त्या गरीब निराधार लोकांना फायदा होत असेल तर आय विल बी ऑलवेज हॅप्पी। आणि एजे शूटिंगला जातात। त्यानंतर लक्ष्मी दुर्गाला सांगते एजे शूटिंगला गेल्यावर जर त्यांच्या लक्षात आलं की आपण खोटं बोललोय तर त्यावर दुर्गा म्हणते त्याचंच तर टेन्शन आलंय मला। आणि पुढच्या सीनमध्ये एजे सेटवर येतात। एजे सेटवर पोहोचल्यावर डायरेक्टर अगदी वेडा होतो, त्याला काय बोलायचं तेच सुचत नाही। तो सांगतो तुम्ही सेटवर आला आहात ह्याचा मला विश्वासच बसत नाहीये। आणि मग नाही म्हणता एजे मेकअप करायला तयार होतात। पुढच्या सीनमध्ये लीला लोणच्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रिहर्सल करत असते। त्यात ती RR लोणच्याच्या ऐवजी चुकून एजे लोणच्याबद्दल बोलते आणि मग ती चूक सुधारते सुद्धा। एजे डिरेक्टरला सांगतो ॲड व्यवस्थित झाली पाहिजे, त्यासाठी कितीही टेक द्यायला मी तयार आहे। तुमच्या या ॲडव्हर्टाइजमेंटमुळे यूथ खूप इन्स्पायर होईल, त्यांनी पण तुमच्यासारखं काम करायला हवं। यावर डायरेक्टर खूप गोंधळून जातो। पुढच्या सीनमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दागिन्यांचे बॉक्स उघडून कोणता दागिना श्वेताला छान दिसेल असे बघत असतात। तेवढ्यात तिथे आजी येतात आणि आजी सगळे दागिने बघून हा दागिना लीलाला छान दिसेल असे म्हणून सगळे लीलासाठी सिलेक्ट करतात। त्यावर सरस्वती म्हणते आजी लीला नाही, हे सगळं श्वेतासाठी आणलंय। लीला आणि एजेचं लग्न मोडलंय ना याची सरस्वती आजींना आठवण करून देते। त्यावर आजी म्हणतात बरोबर आहे तुझं सरस्वती, अभिरामने आपला निर्णय बदललाय। तरी पण लीला काही मनातून जात नाहीये। आणि पुढच्या सीनमध्ये एजे सेटवर येतात। लीला पाठमोरी उभी असते। मग डिरेक्टर ओळख करून देतात, त्यामुळे लीलाला स्वतःच्या चेहऱ्यावरचा आरसा दूर करावाच लागतो। एजे लीलाला बघून शॉक होतो आणि इथेच एपिसोडचा एंड होतो।
10 मेच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.